गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. वंदनीय दादानी लंडनच्या त्यांच्या प्रवासामध्ये त्यांना जे काय अनुभव आले याच्याबद्दलच माहिती आपल्याला मागच्या 5 सत्रामध्ये आपल्याला दिली. आता शेवटचं हे सत्र आहे, म्हणून आज आपण या इथे त्यांचा लंडनचा जो प्रवास आहे तिकडनं ती नंतर भारतात येतील आणि भारतामध्ये पुढे कार्य त्यांनी कसं केलं याच्याविषयीची माहिती आपल्याला पुढच्या वेळेला देतील. तर त्यांनी वेगवेगळे त्यांचे अनुभव लंडनने ते सांगितले आणि आता ह्या लंडनच्या प्रवासामध्ये किंवा लंडनला जेव्हा त्यांना बाबांनी नेलं तर नेमकं कशासाठी त्यांना नेलं होतं याचा सारांश त्यांनी ह्या शेवटच्या या सत्रामध्ये त्यांनी सांगितलेला आहे. तर मागच्या वेळेला आपण बघितलं की त्यांचे एक दाम्पत्य, इंग्लिश दाम्पत्य होतं, ते म्हणजे सिल्वा आणि मायकल या दोघांची त्यांची ओळख झाली होती. पण ते दोघेही जरी इंग्लिश असले तरी ते इंग्लंडमध्ये न राहणारे होते. त्यांचे दोघांचे आई वडील नव्हते, पण त्यांची भेट झाली होती रेड क्रॉसच्या कॅम्पमध्ये. आणि दादांची जेव्हा त्यांची भेट झाली त्या दादांबरोबर ते काय त्यांचं देवाणघेवाण झाली ज्ञानाची. तर दादांनी जे काय त्यांना ज्ञान दिलं ते त्यांच्यासाठी खरं म्हणजे नवीन होते. त्यांच्या मनामध्ये अनेक प्रश्न होते. त्या प्रश्नांची उत्तरं तिकडचे ज्या वेळेला जे लेखक होते, ज्या तत्वज्ञान होते, त्या तत्वज्ञानामध्ये त्यांनी जेव्हा वाचलं तेव्हा त्यांना त्याची उत्तरं काही मिळाली नाही. पण दादांकडनं त्यांना ही उत्तरं बऱ्यापैकी मिळाली. तर दादा नेहमी प्रत्येक बुधवारी त्यांच्याकडे जात असत आणि त्याच्यानंतर ज्ञानाची देवाणघेवाण व्हायची. म्हणजे दादा त्यांना सांगायचे की असं असं आहे, अमुक आहे, तमुक आहे. तर शेवटच्या भागामध्ये दादा काय सांगतात बघा, म्हणजे ही गोष्ट आपण पण शिकण्यासारखी आहे. आता तसं बघायला गेलं तर दादा जेव्हा त्यांच्याकडे गेले होते एका वेळेला जेवायला, त्या दादाने काय सांगितलं की मी शाकाहारी आहे. आणि त्यांना शाकाहारीचा अर्थ काय होता? शाकाहारी म्हणजे त्याच्यामध्ये फिश वगैरे खाऊ शकतो वगैरे असं काहीतरी वेगळ्याच प्रकारचा अर्थ त्यांना होता. मग जेव्हा त्यांना शाकाहाराचा अर्थ दादाने समजून सांगितला तर त्यावेळेला ते म्हणाले सॉरी आम्हाला हे काय माहित नव्हतं, पुढच्या वेळेला आपण या सगळ्या गोष्टी अशा पाहू. आता दादानी सांगितलंय की पुढील आठवड्यात, आता आपण पुढे जाऊया, पुढील आठवड्यात मी त्यांच्या घरी गेलो. आता याचा संदर्भ मागच्या वेळेला होता, पण पुढच्या आठवड्यात जेव्हा गेलो, हा प्रसंग घडून गेल्यानंतर तर जेवणामध्ये फक्त शाकाहारी पदार्थच केलेले होते. म्हणजे आता प्युअर व्हेज, कारण त्यांच्या दृष्टीने व्हेजची कल्पना वेगळी. आता तिकडे गेल्यानंतर किंवा काही ठिकाणी गोव्याला वगैरे गेल्यानंतर अंडबिंड म्हटल्यानंतर ते व्हेज मध्ये धरलं जातं, कळलं की नाही. आणि तिथे तर व्हेज सर्रास, चिकन सुद्धा त्यांच्यामध्ये व्हेज मध्येच येतं आणि त्याच्यावर काहीतरी पालेभाज्या वगैरे असं काहीतरी त्यांचा कन्सेप्ट शाकाहारीच्या बाबतीत होता. आपल्या इकडे काही गैर आचरणाने वागणे ह्याला भूषण मानतात. दादा सांगतात काहीतरी वेगळं वागायचं, गैर वागायचं आणि मग आपल्याला वाटतं हा मी काहीतरी वेगळा वागतोय ना. पण या दोघांनी मांसाहारी असून सुद्धा केवळ माझ्या संगतीमध्ये आपले जीवन व्यतीत व्हावे म्हणून शाकाहारी जेवण पसंत केले. म्हणजे काय, एखाद्या गोष्टीच्या सानिध्यात आल्यानंतर, एखाद्या व्यक्तीच्या सानिध्यात आल्यानंतर आपल्याला त्या व्यक्तीकडनं काय घ्यायचं आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. आपल्यासमोर बऱ्याच वेळेला पर्याय असतात, हे करायचं किंवा ते करायचं. आपण काय करतो, फक्त आपल्याला जे सोयीचं आहे तेवढाच फक्त आपण विचार करतो आणि ह्या इकडने विचार करतो फक्त अन्नमय कोशातून. तो जर आपण जरा वरती आलो तर कदाचित त्या गोष्टीकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलेल. तर हे पटकन त्यांच्या बाबतीत झालं. यावरून हे सिद्ध होते की निश्चय केला तर व्यसने आपल्या अधीन होतात. एकदा जर आपण निश्चय केला
तर कोणतेही व्यसन, व्यसन म्हणजे काय, वाईटच असं नाही, वाईट हे व्यसन आहेच, पण कोणत्या गोष्टीचा अतिरेक म्हणजे व्यसन, म्हणजे त्याच्याशिवाय मी राहू शकत नाही ते व्यसन. म्हणजे कोणती गोष्ट, आता समजा आज शाकाहारी मिळालं आणि आज बुधवार आहे, शाकाहारी नाही, माझा मांसाहारीचा दिवस आहे, पण शाकाहारी आल्यानंतर सुद्धा मी तेच आनंदाने खाल्लं पाहिजे, कळलं की नाही. आणि गुरुवार आहे, ज्या वेळेला मी खात नाही असं समजूया आपण, आणि मांसाहार ठेवलं तर मला काही वाटतच का म्हणे ठीक आहे शाकाहार मिळालंय. म्हणजे काय, कोणत्याही गोष्टीच्या अधीन न जाता आपल्याला ती गोष्ट करता यायला पाहिजे. आणि हा अनुभव आपण स्वतः घेतला पाहिजे. आपण समजा असं ठरवलं, एक निश्चय केला आणि त्यांना समजा सांगितलं किंवा हे असं माझा निश्चय आहे, तुम्ही माझ्या पाठीशी राहा, ते राहतात की नाही आपल्या पाठीशी, आता अनुभव आपल्याला घ्यायला पाहिजे. आणि ह्या अशा प्रकारची प्रगती आपल्याला करायला पाहिजे, तेव्हाच ते बंधन निर्माण होतं ना आपल्यामध्ये आणि गुरूंमध्ये. गुरु तर प्रत्यक्षात नाहीये, सगुण रूपात नाहीये, बरोबर आहे, ते निर्गुणात आहे, परंतु त्यांना आपली कृपा, त्यांना आपल्याकडे कृपाशीर्वाद त्यांनी प्रवाहित केलेला आहे. आपण ज्यावेळेला त्यांना आपला एखादा प्रश्न मांडतो आणि आपल्यामध्ये बदल घडावा असं जेव्हा आपल्याला वाटतं, त्यावेळेला जेव्हा आपण त्यांच्या समोर जातो आणि सांगितलं दादा हे मला करायचंय, बाबा मला हे करायचंय, माझ्यामध्ये हा बदल तुम्ही घडून आणा चांगल्यासाठी, तर निश्चितपणे ते आपल्या पाठीशी राहून तो बदल करून आणतात की नाही बघा. याचा अनुभव मी वैयक्तिकरित्या घेतलेला आहे. याप्रमाणे दिवस चालले होते. त्यांना मी आपल्या समितीच्या कार्याची अशी ओळख करून दिली की प्रत्येक जन्माला येणारा मनुष्य याचा विकास होणे आवश्यक आहे व तो विकास होण्यासाठी केवळ पूजापाठ करून चालत नाही. समितीचं कार्य, समिती म्हणजे काय, तर समिती म्हणजे कोणती संस्था नाही, समिती म्हणजे दादाने सांगितलेला अर्थ विभूतींची समिती, ती गुरु आज्ञा आहे. ती गुरु आज्ञा जी आहे त्या गुरु आज्ञेची ओळख दादानी त्यांना करून दिली. आणि त्याच्यामधला महत्वाचा मुद्दा काय होता, तर जन्माला येणाऱ्या प्रत्येक मनुष्याने आपला स्वतःचा विकास करून घेणे आवश्यक आहे. आपल्याला माहिती आहे, आपण कित्येक वेळेला हे बघितलं की निसर्गाने काय केलं, 84 लक्ष योनीतून आपल्याचं स्थित्यंतर करत 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 मनुष्य जन्म आपल्याला प्राप्त करून दिला. आता हा मनुष्य जन्म प्राप्त करून दिल्यानंतर तिथे पुढे जायची जी जबाबदारी आहे ही आता आपली आहे, ती निसर्गाधीन नाहीये, ती आपल्या हाती आहे. आणि त्याच्यामधला जो पहिला भाग आहे जीवात्मा ते आत्मा, हा जो प्रवास आहे याच्यासाठी आपल्याला गुरूंची आवश्यकता आहे, त्यांच्या कृपाशीर्वादाची गरज आहे. ते आपल्याला सांगतात या मार्गाने जाऊया, आपण तुला तिथपर्यंत नेऊन सोडतो. एकदा आत्मा या स्वरूपामध्ये आपण पोहोचलो की त्याच्यानंतरचा जो पुढचा प्रवास आहे आत्मा ते परमात्मा, याला तेवढे कष्ट नाही, कारण त्याच्या आधी जीवात्मा ते आत्मा हा जो प्रवास आहे हा कळतं. आणि या इथे गुरूंची आवश्यकता, तर त्याच्यासाठी केवळ आपण पूजापाठ करत बसलो म्हणून काही होणार नाही. तर दादा काय म्हणतात, त्यासाठी 15 मिनिटांच्या नित्य साधनेची आवश्यकता आहे. आणि ती साधना प्रामाणिकपणे केल्यावर आपण हळूहळू देवाजवळ जाऊ. अगदी प्रामाणिकपणे ती आपण 15 मिनिटं, जास्त नाही, 15 मिनिटं आपल्याला देवासाठी द्यायचे, बाकी कोण नाही मग त्यावेळेला. आणि असं जर आपण प्रामाणिकपणे केलं तर आपण देवाच्या जवळ जाऊ. आणि दादा म्हणतात देवाकडे नव्हे, देवाजवळ जाऊ, देवाकडे नाही, देवाकडे म्हणजे वरती जाणं, तर देवाकडे नव्हे, कारण शेवटी देवाकडे नाईलाज असतो, आपण जातोच, शेवट आहेत नाही का. कारण एक अवस्था, दोघांमधला फरक सांगितलाय, देवाजवळ आणि देवाकडे, तर एक अवस्था म्हणजे अनंत आहे. म्हणजे काय, देव आपल्यापासून खूप कोसो दूर आहे, परंतु आपण त्याच्याकडे जाण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे काय, अजून अजून काहीतरी आपण त्याच्याकडनं प्राप्त करतो. आणि दुसरी अवस्था म्हणजे काय, देवाकडे जेव्हा आपण जातो तेव्हा अंताची अवस्था आहे, तिथे समाप्ती, कळे की नाही. या इथे समाप्ती नाहीये, लक्षात ठेवायचं, हा दादांनी सांगितलं जाते. हे समजून घेऊन जो कोणी साधना करतो त्याला देवाची भेट इय जगतात होते. दादांचं वाक्य आहे, म्हणजे हे ब्रह्मवाक्य आहे. आपण या पद्धतीने जर साधना केली
तर आपल्याला देवाची भेट होते. आणि देवाची जेव्हा भेट होते म्हणजे काय, देव येतो का प्रत्यक्षात, नाही, कोणाच्या तरी माध्यमातून आपल्याला त्याची अनुभूती येते. जशी आपल्याला देवाची मदत लागते तशी इतरांना आपण मदत करणे म्हणजे काही कमीपणा नाही. आपल्याला आपण देवाकडे मागतो की नाही, हे पाहिजे ते पाहिजे, त्याप्रमाणे कोणतरी आपल्याकडनं पण काहीतरी अपेक्षा करतो आणि आपण ज्या वेळेला आपल्याकडे अपेक्षा करतो त्यावेळेला आपण त्यांना मदत करणे म्हणजे काही कमीपणा नाही. एवढे ज्ञान व साधना मी भारतात सगळ्यांना शिकवित आहे व परदेशी आल्यावर ती साधना सांगत आहे. म्हणजे त्यांनी त्याला सांगितलं की हे जे आता ज्ञान, हा जो सारांश आहे, या पद्धतीने मी म्हणजे मुंबईला म्हणण्यापेक्षा भारतामध्ये मी हे करतो आणि साधना करतो. आणि परदेशात इथे आल्या सुद्धा नंतर मी तेच करतो. चमत्कार वगैरे मला वर्ज्य आहे. चमत्कार करणे, चमत्कारिक वागणे व बोलणे याचा काही उपयोग नाही. दादानी लक्षात ठेवा, बाबांच्या समोर एकदा असं करून काहीतरी विभूती काढली होती. त्या बाबांनी सांगितलं हे असं करायचं नाहीये, ही क्षुद्र गोष्ट आहे, जा ताबडतोब जा, आंघोळ कर, जाणवं बदलून ये. म्हणजे चमत्कार वगैरे करणं हे मला वर्ज्य आहे, दादानी शब्द वापरलाय. चमत्कार करणे, चमत्कारिक वागणे व बोलणे याचा काही उपयोग नाही, प्रत्यक्षात आचरण महत्वाचं. जन्माला आल्यावर प्रत्येकाला मरण हे आहेच, पण जोपर्यंत आपल्याला जाणीव आहे तोपर्यंत शरण जाणे हे आपले कर्तव्य. हे शेवट आहे नाही का, मरण आहे, पण जोपर्यंत जाणीव आहे, कळलं की नाही, वास्तव्याची जोपर्यंत जाणीव आहे तोपर्यंत काय केलं पाहिजे, शरण जाणं एवढंच आपलं कर्तव्य. एवढा विषय नानाविध रूपाने व दाखले देऊन त्यांना समजावून त्या उभयतांना सेवक म्हणून तयार केले व आज ती दोघेही सेवकाचे कर्तव्य पार पाडत आहे, याबद्दल मला अभिमान वाटतो. म्हणजे दादांनी हे आपला सारांश सांगितला, पण वेगवेगळी उदाहरणं दिली त्याला नानाविध रूपाने आणि दाखले देऊन त्यांना सगळं समजून लागलं आणि त्याला सेवक तयार केले. सेवक म्हणजे काय, इतरांची सेवा करण्यासाठी त्यांना तयार केलं. आणि आता ते दोघेही सेवकाचे कर्तव्य पार पाडत आहे असं दादानी त्यावेळेला केलं. इंग्लंडला जाऊन पैसे मिळवले नाहीत, पण माणसे जोडली. दादा म्हणले मी तिथे काही पैसे नाही मिळवले, पण खूप माणसं जोडली. त्यामुळे त्यांना माझी व मला त्यांची सदैव आठवण होते. दादा इथे आल्यानंतर सुद्धा म्हणतात की अजूनही मला त्यांची आठवण होते. ही कृपा परमपूज्य बाबांची म्हणावी. दादा स्वतःला क्रेडिट घेतलं नाही, कधीच घेतलं नाही, म्हणजे बाबांची कृपा आहे. 1 वर्षानंतर मी भारतात येण्यासाठी तयारी सुरू केली, पण या काळात जवळजवळ सर्व जग पाहिले असे म्हटले तरी चालेल. 1 वर्षानंतर त्यांनी सुरुवात केली की बाबा आता परत जायचंय आपल्याला भारतामध्ये. पण दादांना असे लोक भेटले, कळले की नाही, तर म्हणाले अख्खं जग मला इकडे भेटल्यासारखं झालं. कारण लंडन शहरात जगातील सर्व लोक त्यांची भाषा व चालीरीत्या या पाहिल्या, अनेक धर्म मंदिरे व संस्था याही पाहिल्या, एकूण सर्व काही पाहिले. हे दादाने सांगितलं सगळं काय मला तिकडे 1-2 वर्षामध्ये जेव्हा माझं वास्तव होतं सगळं काय मला अनुभवता आलं, पाहता आलं. दुरून डोंगर लहान दिसतो, पण चढण्यासाठी तो फार मोठा असतो. म्हणजे जर आपण एखाद्या डोंगराकडे बघितलं लांब तर आपल्याकडे किती छोटा आहे ना, मग जवळ गेल्यानंतर त्याची भव्यता आणि दिव्यता समजते. हे दादाने का सांगितलं, कारण दादा म्हणत होते कार्य हा जो शब्द आहे हा अगदी लहान आहे, नाही का, 2च अक्षरी आहे, पण देहाने जेव्हा क्रिया होते त्याचा अर्थ कार्य असे लोक म्हणतात. आपण काय म्हणतो, हे झालं म्हणजे कार्य झालं माझ्याकडनं, तसं नाहीये. पण कार्य हा शब्द सागरासारखा आहे. दादा सांगतात आहे कार्य हा शब्द सागरासारखा आहे. ते करीत असताना आपण संपून जाऊ आणि जसं व्हायला पाहिजे, म्हणजे आपल्यामध्ये पूर्णत्व यायला पाहिजे, ते करीत असताना आपण संपून जाऊ. एखाद्या कार्याचा उगम केव्हा झाला व कोणी केला याचा अंतच लागत नाही. म्हणजे कधी ते कार्य सुरू झालं आणि कधी समाप्त झालं, ते संपतंय याचा अंतच लागत नाही, कुठे संपतंय वगैरे नाहीच आहे. म्हणजे हे दादा कशावरनं बोलतात आहे,
तर आपल्या ह्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे सुफी, नाथ आणि आपले विभूती ह्या तीन पंथांत आहे. तर त्याच्यामध्ये नाथ पंथ जे आहे ते नाथ पंथ 2500 वर्षापूर्वी त्यांच्या कार्याला सुरुवात झाली. त्या 2500 वर्षानंतर लक्षात कार्य ते तसंच चालू आहे. त्यामुळे कधी त्याचा भ्रम झाला, काय झालं कोणाला माहित नाही. तर मग जो अनंत असेल व त्याचा अंत कधीही लागत नाही म्हटल्यावर मी हे केले असे म्हणणे व्यर्थ आहे. दादा काय म्हणतात, मी असं केलं, मी अमुक केलं तमुक केलं, ह्या गोष्टी एवढ्या प्रचंड जे आहे त्याच्यामध्ये आपण आपला वाटा काय असतो एवढासा असतो. हे दादा स्वतःबद्दल म्हणतात आहे आणि त्यामुळे मी हे केले असे म्हणणे व्यर्थ आहे. शेवटचा भाग. जो करविता आहे तोच घडविता आहे. फक्त आपले कर्तव्य एवढेच की आज्ञा पालन करणं. जो करून घेतो आपल्याकडनं तोच आपल्याला घडवत असतो. कळलं की नाही. आपण काय करायला पाहिजे, फक्त त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे आपण वागण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. आणि असं होतं की आपण प्रयत्न करतो पण आपल्याला तेवढं यश मिळत नाही. काहीतरी आपलं मन भरकटत, काहीतरी नको करू असं वाटतं. किंवा एकच गोष्ट आपण करून बघायला पाहिजे. त्यांना शरण द्यायचं, दादा हे होत नाही माझ्याकडनं, तुम्ही माझ्या पाठीशी राहा, बाबा तुम्ही माझ्या पाठीशी राहा. आणि ते राहतात की नाही हा अनुभव आपण घेतला पाहिजे. हे का महत्वाचं आहे, कारण आपल्याला त्यांच्या जवळ जायचं. आपण अधिक शहाणे आहोत म्हणून आपण त्याचा अर्थ किंवा अनर्थ लावतो, पण हे अधिक शहाणपण दिले कोणी याचा अर्थ समजला पाहिजे. कळलं की नाही. नुसता वाद करून शहाणपणा येत नाही. यासाठी या जगात आपण कोणीही नाही हे जेव्हा स्वतःला समजेल तेव्हा जग म्हणजे काय हे समजेल. आपल्याला आपल्याबद्दलचा व्यर्थ अभिमान असतो. कळलं की नाही. काय की मी कोणतरी आहे, मी शिकलाय, अमुक आहे, माझा सौंदर्य आहे, माझ्याकडे पैसा आहे, वेगवेगळ्या गोष्टीमुळे आपल्याबद्दल स्वतःबद्दल आपला समज असतो. कळलं की नाही. मला बुद्धी आहे, मी लोकांना असं हे करू शकतो, पटवू शकतो. कळलं की नाही. तर वेगवेगळ्या गोष्टीने प्रत्येकाचं एक एक हे असतं. तर जेव्हा आपल्याला कळेल की मी कोणच नाहीये, कळलं की नाही, तेव्हाच मला प्रत्यक्षात जग काय हे समजेल. पण नुसता फाजील गर्व आपल्याच नाशाला कारणीभूत. दादा म्हणतात फाजील गर्व करू नका. जेव्हा इतरांना दुःख द्यावयाचे असते तेव्हा आपल्याला काही साधना करावी लागत नाही. आपल्याला जर कोणाला दुखवायचं असेल, काही आपल्याला काय करावं लागतं का, काही नाही, काही साधना करायला लागते. पण एखादी चांगली गोष्ट जर करायची असेल तर त्याला तपश्चर्या. दादांचं एका ठिकाणी वाक्य आहे की एखाद्यामध्ये समजा माझा सुद्धा वाईट विचार सुद्धा उठायचा असेल तर त्याच्यासाठी मला काही करावं लागत नाही. परंतु त्याच्यामध्ये जर सद्विचार जर निर्माण करायचा असेल तर त्याला तपश्चर्या आहे असं दादाने सांगितलं. पण नुसते गोड बोलण्यासाठी सुद्धा आपल्याला साधनेची बंधने पाळावी लागतात, तरच जग सुख होईल. म्हणजे नुसतं गोड बोलायचं म्हटल्यानंतर सुद्धा काय बंधन आहे. आणि हे जर आपण पाळलं तरच जग सुख होईल. हे तत्व आपल्या आचारात यावयास पाहिजे. असे शिकून मी भारतात परत आलो. हे सगळं जे आहे कळलं की नाही, हे दादाला तिथे गेल्यानंतर जे काही त्यांचं इतरांशी जेव्हा कम्युनिकेशन झालं, त्यांच्याकडे चर्चा झाल्या, त्याच्यानंतर दादा म्हणतात की आपल्याला चांगलं वागायचं आहे पण त्याला सुद्धा बंधन आहे. म्हणजे आपलं आचरण कसं असायला पाहिजे, असं असलं पाहिजे. एवढं शिकून मी भारतात परत आलो. आणि शेवटचं वाक्य दादांचं, भारतात असताना मन व विचार याचा अभ्यास मी साधना म्हणून केला होता. म्हणजे मनाबद्दल आणि विचारांबद्दल काय असलं पाहिजे नेमकं त्याचा मी साधना म्हणून अभ्यास केला होता. पण त्याचबरोबर आचार म्हणजे आचरण हाही जीवनातील महत्वाचा कार्यभाग आहे हे बाहेर गेल्यावरती समजलं. म्हणजे आचार सुद्धा तितकंच महत्वाचा आहे. त्यामुळे नेहमी आता आपण म्हणत असताना आचार विचार, कळलं की नाही, आणि उच्चार. म्हणजे उच्चार, आचार आणि विचार, आणि त्याच्यानंतर पलीकडे गेल्यानंतर आहार. हे 4 शब्द अतिशय महत्वाचे आहे. आणि दादाने प्रत्येक वेळेला आपल्याला जे काही तत्वज्ञान सांगितलंय या 4च शब्दांच्या बाबतीत बरंचसं तत्वज्ञान सांगितलेलं आहे. तर ते आपण
आचरणात आणण्याचा प्रयत्न करूया. दादा त्याच्यानंतर भारतात आले आणि त्याच्यानंतर पुढचा जो प्रवास आहे, कार्याची मुख्य स्थापना जी होती, त्या मुख्य स्थापनेमध्ये दादांनी काय काय अनुभवलं याचा अभ्यास आपण पुढच्या वेळेला करूया. सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त सदानंदाचार्य सच्चिदानंद सद्गुरु श्री पंत महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरुनाथ दादा महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.